जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तशाच प्रकारे आपल्याला रिझल्ट भेटलेला आहे। तोच रिझल्ट मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहे आता, की गॅप कव्हर झाली किंवा आपल्या याच्यावर जो करपा आहे तो पण नियंत्रित आहे, करपा पण आपल्या याच्यावर नाही आहे आणि वादीमधलं अंतर पण गॅप असल्यावर कसं निघते हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सांगतो। सर्वप्रथम नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा लाडका संकेत पवार। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण रिझल्ट कशा प्रकारे काढले आहेत आणि गॅप जे आहे ते गॅप तर कव्हर केलीच आहे, पण तुम्हाला सांगितलं होतं गॅप कव्हर झाल्यानंतर वादीमधलं अंतर, तर ते मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो। लिहिलं आहे पूर्ण हे गॅपमधलं अंतर आणि आपल्याला बुंदा तर जाळ पाहिजेच आहे, पण त्यासोबत आपल्याला हे पण जिथून आपलं कमळ निघते ते पण आपल्याला जाळ पाहिजे असते, म्हणजे आपलं कमळ निघायला मोकळं राहते। हे जर जाळ असलं तर इथं कमळ जास्तीत जास्त मोठं अंतर घेऊ शकते आणि कमळ जर आपलं लहान निघत असेल तर आपलं अंतर 100% कमी असल्यानं पण आपलं कमळ कमी निघू शकते। आता तुम्हाला यन झालेलं झाड दाखवतो मी एखादं, याची यन व्हायची अजून, आणि हे बघा कशा प्रकारे आपलं कमळ इथे या ठिकाणी वादी लांब निघाली आहे। परत एक दोन झाडं अजून दाखवतो तुम्हाला, कारण की लक्षात येईल कशा प्रकारे आपण वादीमधलं अंतर घेतलेलं आहे। तर हे बघू शकता तुम्ही, वादीमधलं अंतर असं पाहिजे आपल्याला। असं जर वादीमधलं अंतर असलं तर आपला घड 100% वादीमधलं अंतरही आणि मालाची शायनिंग आपल्याला 100% भेटू शकते। वादीत जर आपली आखूळ असली तर आपल्याला रिझल्ट 100% मिळत नाही। तुम्हाला त्या वेळीच घ्यावं लागणार आहे। तुम्ही जर म्हणसाल असा घड निघाल्यावर नियोजन घेतो आणि वादी लांबवतो, तर ते शक्य नाही आहे। आपल्याला त्याची सुरुवातीपासूनच ते करावं लागेल, तर आपला घड लांबीला व्यवस्थित निघू शकतो, वादीमधलं अंतर व्यवस्थित होऊ शकते आणि फण्या पण जास्तीत जास्त आपल्याला मिळू शकतात त्या ठिकाणी। आता बघा आपल्याला साधारणतः फण्या बघू आपण किती आहे, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 फण्या या ठिकाणी आपल्याला ठेवायच्या आहेत। 11वी फणी काढून टाकायची आहेत। आपल्याला सर्व 11 फण्या आहेत आणि 11 फण्या जर ठेवल्या आपण, तर आपल्याला बॉक्स पॅकिंगला जर आपल्याला माल पाठवायचा आहे तर आपल्याला फण्या तिथं 8 ते 9 फण्या किंवा 10 फण्या ठेवल्या तरी चालतील। आपल्याला असं नियोजन करावं लागेल, तरच आपला माल बॉक्स पॅकिंगला जाऊ शकतो, अन्यथा नाही जाणार। कारण की आपला जर माल तिथं बकेट टाईप झाला, खालनं जर असा निमुळता आला, तर आपला माल बॉक्स पॅकिंगला जाणार नाही। गेलाही तर आपल्या फण्या तिथे काढून टाकण्यात येतील। त्या कारणामुळं आपल्याला साईज ते आहे, एक साईजच पाहिजे आहे। त्या कारणामुळं फण्या जास्त ठेवून फायदा नाही आहे। आणि जर आपल्या झाडाची ग्रोथ जास्त असली, चांगल्या प्रकारे ग्रोथ असली, बुंदा चांगला असला, तर आपण फण्या जास्त ठेवल्या तरी चालतील, पण आपल्या झाडाची कंडिशन बघून आपल्याला तिथे ठेवावं लागेल। तर नमस्कार, तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।